महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र न्यूज चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, लाईक करा, कमेंट करा। आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पहिल्याच दिवशी कारवाईचा धाका, राज्यभर भेसळखोरांमध्ये खळबळ। मुंबई, महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन FDA विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धाक कारवाईचा सपाटा लावला आहे। पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथे सलग 2 दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेते, निकृष्ट दर्जाचे तूप व खवा उत्पादक तसेच रसायनांच्या सहाय्याने फळे पिकवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मंगळवार, मे 26 रोजी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील निमगाव, केतकी, इंदापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली। येथे रसायनांचा वापर करून कृत्रिमरित्या पिकवण्यात आलेले तब्बल 800 किलो आंबे जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या आंब्यांची किंमत सुमारे 20,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले। आरोग्यास घातक रसायनांचा वापर करून फळे पिकवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे निकृष्ट दर्जाचे गाईचे तूप विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले। FDA अधिकाऱ्यांनी छापा टाकून तब्बल 40,960 रुपयांचे संशयित तूप जप्त केले। या प्रकरणात संबंधित विक्रेते आणि उत्पादकांविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान, बुधवारी मे 27 रोजी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली। येथे तब्बल 215 किलो निकृष्ट दर्जाचा खवा जप्त करण्यात आला। या खव्याची किंमत अंदाजे 47,300 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। या प्रकरणी एकूण 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे। भेसळयुक्त, निकृष्ट आणि आरोग्यास अपायकारक अन्नपदार्थ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत। ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रसायनमुक्त अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे। तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक, शिस्तप्रिय आणि पारदर्शक प्रशासनशैलीसाठी ओळखले जातात। त्यांनी यापूर्वी विविध प्रशासकीय पदांवर काम करताना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात कठोर भूमिका घेतली होती। त्यामुळे FDA विभागात त्यांच्या नियुक्तीनंतर अन्न भेसळ, बनावट औषधे, परवान्यांतील गैरव्यवहार तसेच ऑनलाईन औषध विक्रीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। राज्यभरातील नागरिकांकडून या कारवायांचे स्वागत केले जात असून जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर आणि कायमस्वरूपी कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे। FDA विभागाची ही धाक मोहीम सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे। महाराष्ट्र_न्यूज महाराष्ट्र न्यूज।